मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथील समर्थ स्टॉप येथे सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने अल्टो कारला पाठीमागून आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षेला समोरून जोरदार धडक देत भीषण अपघात झाला। या अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील 3 महाविद्यालयीन तरुणी आणि एक 4 वर्षांची मुलगी तसंच अल्टो कारमधील महिला असे एकूण 6 जण जखमी झालेत। अपघातामध्ये रिक्षाचालक उमेश शंकर धनावडे वय 34, श्वेता सुरेश धनावडे वय 17, शर्वरी रमेश धनावडे वय 16, जागृती श्रीपद धनावडे वय 17 आणि साईशा चरण धनावडे वय 4 सर्व राहणार करबुडे रत्नागिरी आणि अल्टो कारमधील कृतिका रामदास मोहिते वय 45 राहणार रत्नागिरी अशी अपघातातील 6 जखमींची नावे आहेत। सोमवारी दुपारी रिक्षाचालक उमेश धनावडे आपल्या ताब्यातील रिक्षा MH08 AQ 6520 मधून महालक्ष्मी विद्यालय खेडशी येथून श्वेता, शर्वरी, जागृती आणि साईशा यांना घेऊन करबुडे येथे जात होता। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तो निवळी येथील समर्थ स्टॉप येथे आला असता समोरून येणाऱ्या डंपर MH46 BU 5160 वरील चालकानं आपल्यापुढील अल्टो कार MH01 YA 0118 ला पाठीमागून धडक दिली। त्यानंतर त्या भरधाव डंपरने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला येऊन समोरून येणाऱ्या रिक्षेला धडक देत अपघात करत उलटला। अपघात झाल्यानंतर डंपर चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय। या अपघातात साईशा ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात आलंय, तर उर्वरित किरकोळ जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती। अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून अपघाताचा पंचनामा करण्यात आलाय। त्यानंतर अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस स्थानकामध्ये सुरू होती। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।